संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी गृहमंत्रालयानं चौकशीचे आदेश दिलेत। सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष चौकशी समिती नेमण्यात आली आहे। ही समिती संसदेत घुसखोरी प्रकरणाची चौकशी करेल। मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये हेरगिरी करणाऱ्या तरुणाला एटीएसनं अटक केली आहे। गौरव पाटील असे या तरुणाचं नाव आहे। त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली। त्यानं नेव्हल डॉकयार्डमधील गोपनीय माहिती पाकिस्तानातील हस्तकांना पुरवली। गौरव हा मुंबई नेव्हल डॉकवर प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होता। केंद्राचं पाहणी पथक आज करमाळ्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे। काल मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिवमधील काही तालुक्यांना, गावांना या पथकानं भेट देत पाहणी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि सांगोला तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकानं भेट दिली। दुष्काळ पाहणी पथकाला उशीर झाल्यानं मोबाईल टॉर्चच्या उजेडात त्यांनी पिकांची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळाची परिस्थिती अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पिकांचं झालेलं नुकसान या पथकासमोर मांडलं। जालना जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आलं होतं। या पथकानं भोकरदन तालुक्यातील जुई धरणाची पाहणी केली। सोबतच उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत पाण्याविना पीक परिस्थितीचा आढावा घेतला। तसंच हसनाबाद इथे कापूस पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल झालं होतं। धाराशिवमधल्या ताकविकी गावात शेतकऱ्याच्या बांधावर जात या पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानाची पाहणी केली। 12 जणांपैकी 3 सदस्याची टीम इथे आली होती। शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा या पथकासमोर मांडल्या। दुष्काळ जाहीर केलेल्या नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मुंगसे, सौंदाणे आणि चंदनपुरीसह दुष्काळग्रस्त गावांना केंद्रीय पाहणी पथकानं भेट दिली। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या। हा पाहणी दौरा आटपून केंद्र सरकारकडे तसा अहवाल पाठवणार असल्याचं या पथकाकडून सांगण्यात आलं। लाल मातीतली कुस्ती म्हणजे